नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पंचायत राज व्यवस्था याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली होती? हा प्रश्न मित्रांनो पालघर बॅट्समन पोलीस भरती 2024 ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1 मे 1962 पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? हा प्रश्न मित्रांनो नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, त्रिस्तरीय. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किती सालचा आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1958 चा हा अधिनियम आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. पुढचा प्रश्न, पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? पेसा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, पंचायत राज या विषयाशी संबंधित पेसा कायदा आहे, पंचायत राजशी संबंधित. पुढचा प्रश्न, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान. राजस्थान या राज्याने सर्वप्रथम पंचायत राज स्वीकारले होते. पुढचा प्रश्न, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांची ही मूळ संकल्पना आहे पंचायत राज. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज हे कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, वसंतराव नाईक यांच्या शिफारशीवर पंचायत राज आधारित आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज्याच्या पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, लोकशाही विकेंद्रीकरण. मुख्य उद्देश लोकशाही विकेंद्रीकरण हा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो? पंचायत राज म्हणून कोणता दिवस खालीलपैकी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 24 एप्रिल. 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे खालीलपैकी कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, जिल्हा परिषद. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था जिल्हा परिषद आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रथम डॅश डॅश येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे?
राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये पंचायत राज हा विषय आहे. पुढचा प्रश्न, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? पंचायत राज असे नाव कोणी दिले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतातील कोणत्या 2 राज्यांनी केला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान आणि आंध्र प्रदेश. राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे? वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायत राज समितीमध्ये व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे? ऑप्शन आहेत पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.